शरणात मित्रांनो, मी शिव कापसे आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण काय करणार आहे काय नाही करणार आहे. कालच दसरा झालाय, दसऱ्याबद्दल आपण सगळ्यांनी बरीच आता माहिती घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरलो, वेगवेगळ्या देवीचे दर्शन घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन बघितले. आता आपण आज काय करणार आहे हे बघूता, चला. मित्रांनो, दसऱ्याच्या काळामध्ये आपण या 9 दिवसामध्ये प्रत्येक देवीपाशी गेलो आणि प्रत्येक देवीपाशी जाऊन आपण प्रत्येक देवींचं दर्शन घेतलं, तिथले होम हवन बघितले आणि प्रत्येक प्रकारच्या देवीचं दर्शन घेऊन तिथलं डेकोरेशन सर्व आपण बघितले. मित्रांनो, देवीचे दर्शन तर आपण सर्वांनी घेतलेच, पण आपल्याला माहित असेल देवीच्या हे जे पूर्ण 9 दिवसानंतर जे विश्रांती घ्यायचं याच्या मागची कथा पण आपल्याला माहितीच असेल. ही कथा म्हणजे मित्रांनो महिषासुराची कथा. आता ही महिषासुराची कथा काय होती तर याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं होतं. मित्रांनो, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून याने काय केलं तर एक वर मागितला, ज्यामध्ये यानं असं मागितलं की मला कुठलाही मनुष्य मारू नये, मला कुठलाही देवता मारू नये आणि मला कुठलाही राक्षस मारू नये. मित्रांनो, असं वरदान मागितल्यानंतर त्याला कुणीही मारू शकत नव्हता. ना देवता मारू शकत होता, ना मनुष्य मारू शकत होतं, ना कुठला राक्षस मारू शकत होता. त्याने देवादिदेव इंद्रांना सुद्धा पराजित करून देवलोकावर विजय मिळवला. मित्रांनो, आता त्याने देवलोकावर सुद्धा विजय मिळवलेला होता आणि आता सर्व देवतांना हा प्रश्न पडला की आता याला मारायचं, याचा वध करायचं, तर करायचं कोणी? कारण की त्याला कोणी मनुष्य मारू शकत होता, ना कोणी देवता मारू शकत होता, ना कुठला राक्षस मारू शकत होता. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं काय नाही कुणाला सुचत नव्हतं आणि सर्व देवता मिळून देवी आदिशक्तीच्या रूपाकडे गेले आणि त्यांना सांगितलं, देवी आता तुम्हीच आम्हाला यातून काही मार्ग काढायला पाहिजे, कारण आता त्यांनी देवलोकावर सुद्धा राज्य केलं आहे. मग देवी आदिशक्तींनी महादेवाकडून त्यांचं त्रिशूल घेतलं आणि विष्णूकडून त्यांचं सुदर्शन चक्र घेतलं, जगतपिता ब्रह्मदेव यांच्याकडून त्यांचं कमंडल घेतलं आणि देवींचं युद्ध सुरू झालं. 9 दिवस युद्ध चालू राहिलं, दिवस रात्र हे युद्ध सुरू राहिलं आणि या युद्धामध्ये देवींची विजय झाली, महिषासुराचा वध झाला. हे युद्ध 9 दिवस चालू होतं. 9 दिवसाच्या या युद्धामध्ये देवी खूप थकल्या होत्या, त्यांच्याच बरोबर त्यांचे जे दुसरे देवी देवता होते हे पण खूप थकले होते. आता हे युद्ध झाल्यानंतर देवींना विश्रांतीची गरज असते. या विश्रांतीच्या गरजेसाठी 9 दिवसानंतर आपण पौर्णिमेपर्यंत कसल्याही प्रकारचा पूजा पाठ न करता आपण देवीला पांढऱ्या वस्त्राने झाकलेलं असतं. प्रत्येक मंदिरामध्ये आपण बघत असाल की पांढऱ्या वस्त्रामध्ये आता देवी देवतांना झाकलेलं असतं. तर अशा प्रकारची ही कथा होती. मित्रांनो, या कथेमध्ये देवीने खूप युद्ध केलेलं, देवी देवतांनी खूप युद्ध केलेलं, म्हणून आपण देवी देवतांच्या आता येथून पुढं 5 दिवस पूजन करत नाही. मित्रांनो, आपण आपला आजचा ब्लॉग संपवण्याच्या आधी आपले मित्र भेटलेत आपल्याला इथं, जे इथून जात होते आता. त्यांनी आपल्या चॅनल बद्दल, आपल्या ऑडियन्स बद्दल थोडस काही बोलणार आहे. त्यांना विचारायचंय, काही मंदिराविषयी माहिती सांगायची होती आणि काही त्यांना आपल्याबद्दल सांगायचं होतं. ते आपण त्यांचं मत जाणून घेऊया, त्यांना काय बोलायचं ते. बरं, तुम्हाला माझं नाव रोहित आहे. इथं रोज आपण वॉकिंगला येत असतो. येता आता अचानकच मला काहीतरी इथं म्हणजे नवीन काहीतरी आढळलंय. म्हणजे एक माणूस काहीतरी करला आले, काहीतरी गंध वगैरे लावून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मी असंच विचारलं, अरे भैया काय चालू आहे? तर भैयानं म्हणले की आपण लातूरच्या सगळ्या ते मंदिर आहेत, देवांचे काय पुरोगामी इतिहास आहे, त्याबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती पुरवत असतो. अरे म्हणजे छान, चांगली गोष्ट आहे ना. आणि एवढ्या सकाळी आता तर काय 9 वाजलेत आणि कोणतरी आपल्यासाठी असं करते, तर आपण अशा व्यक्तींना, या भयांना आपण पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. थँक्यू. आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या चॅनलसाठी आणि तुमच्या ब्लॉगसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्यासारखे जर आम्हाला जर असंच सबस्क्रायबर भेटत राहिले. आणि मित्रांनो, मी काही दुसऱ्यासाठी करत नाही. हे बघा, माझा फक्त एवढाच उद्देश आहे की तुम्ही घरी बसल्या तुम्हाला प्रत्येक मंदिरातलं, लातूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रापर्यंत मला हे जायचंय, पण घरी बसल्या तुम्हाला प्रत्येक जागचं दर्शन हवं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि ह्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, तर भेटू तर आपण आपल्या अशाच नवीन ब्लॉग्स मध्ये. आतासाठी बाय.